मित्रांनो नमस्कार. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. वयाची 56 वर्षे चालू आहे आणि आपण आपलं हे सुंदर जीवन जगत असताना जीवनामध्ये इतका गोंधळ होऊन गेलेला असतो की आपली स्वप्न वेगळी असतात आणि आपल्या जीवनामध्ये येणारे मार्ग हे सातत्यानं वेगवेगळे दिसून आलेले असतात. कारण आपण आपल्या स्वप्नाप्रमाणे झेप घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण जीवनामध्ये प्रत्येक स्टेजला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला काहीतरी वाढवून ठेवलेलं असतं की ॲक्च्युली मी जगत्याला जीवन हे बरोबर आहे का चुकीचं चाललं आहे, अशा काही गोंधळामध्ये आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक आपण आयुष्यामध्ये स्वप्न बघितलेलं असतं. स्वप्नाच्या पाठीमागं धावायचं आपण पूर्णपणे थांबवतो आणि जसं जीवन आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडीअडचणी, सुख, दुःख हे टाकत असतं, त्या सुख-दुःखाच्या अडीअडचणी घेऊन आपण जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्यामध्ये होतंय काय, की खरोखर मला माझं जीवन जे जगायचं होतं, ते मी जगतोय का? हा फार मोठा प्रश्न पडत असतो. आणि एक दिवस असं उत्तर मिळतं की नाही, तू म्हणतोस तसं जीवन तुला जगता येणार नाही. जे तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे, जे तुझ्या प्रारंभात लिहिलेलं आहे, ते सुख-दुःख ही तुला मी देत जाणार आणि त्यामध्ये तू जर चांगल्या पद्धतीनं आणि सुंदर मार्ग जर काढणार असलास, तरच तुझं जीवन सुंदर होणार, अशी कदाचित नियती धडकावून सांगत असते. पण काही चांगल्या व्यक्ती, काही विचारसरणीची माणसं हे जीवनाला टक्कर देऊन, संघर्ष करून, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून जीवन असं सुंदर जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असं जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जीवनामध्ये झालेला गोंधळ तो थोडासा बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असतात. तरीसुद्धा काही सर्वसामान्य माणसांच्यामध्ये आर्थिक अडचण ज्यावेळी जास्त प्रमाणात येत असते, त्यावेळी माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठा गोंधळ सुरू झालेला असतो. आणि हा गोंधळ इतका वाढतो की नाही वाटतं एक दिवस हे माझं आयुष्य आहे कसं आणि माझं आयुष्य चाललं आहे कसं, ह्या फार मोठ्या गोंधळामध्ये आपण अडकलं जातो आहे आणि आयुष्यामध्ये फार गोंधळाच्या गोष्टी निर्माण होतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या बी आयुष्यात असा काही जर गोंधळ निर्माण झालेला असेल की नेमकं मी माझ्या जीवनाचा मार्ग कुणीकडं न्यायचा होता आणि निघालाय कुणीकडं, असं जर काही चुकीच्या पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये गोंधळ, टेन्शन, ताण आलेला असेल, तर मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. जे काय आता तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता सध्या आजच्या परिस्थितीला जी काय परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीला तोंड देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नवीन कुठल्याही समस्या, उद्याच्या समस्या किंवा नवीन समस्या तुमच्या जीवनामध्ये अजिबात घेऊ नकोसा किंवा नवीन टेन्शन निर्माण करू नकोसा. जो काय प्रॉब्लेम आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि काय होते, तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये जर टेन्शन घेण्याचा प्रयत्न जर केलासा किंवा एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जर दुसरा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करण्याचा प्रयत्न केलासा, तर थोडासा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं जे काय पहिले प्रॉब्लेम आहेत ते जास्तीत जास्त सोडवण्याचा आधी प्रयत्न करा. म्हणजे थोडं तुमचं गोंधळलेलं आयुष्य आहे ते थोडंसं स्थिरतावर आणि शांत राहायला शिका. काय होतं, आपण काही टेन्शन्स आपल्याला असतात, त्रास असतात आणि ह्या त्रासासाठी अशा काही माणसांच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो की तो मला या टेन्शनमधनं बाजूला काढेल, दूर काढेल. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला टेन्शन, त्रास, दुःख, आर्थिक अडचण असते, तेव्हा कुणाकडं ही अपेक्षा करू नका. कारण तुमच्या जीवनामध्ये झालेला गोंधळ हा तुम्ही केलेला असतो आणि तुम्हीच तो निस्तारायचा असतो. फार क्वचित 1% 2%च लोक तुमच्या जीवनामध्ये असे येत असतात की तुम्हाला ती मदत करणार. अन्यथा आर्थिक अडचणीमध्ये झालेल्या तुमच्या गोंधळामध्ये कुणीही तुम्हाला जास्तीत जास्त मार्ग काढण्यासाठी कुणीही मित्रांनो येणारं नसते. त्यामुळं प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या अडचणी घेऊन जगापुढं जर रडत बसलासा, तर तुम्ही पूर्णपणे वीक होणार, अशक्त होणार आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या गोंधळामध्ये, तुमच्या आयुष्याच्या गोंधळामध्ये अडकत जाणार. त्याच्यापेक्षा काय करा,
शांत बसा, विचार करा. जो काय तुमच्या जीवनामध्ये गोंधळ चालू आहे तो एक एक गोष्ट जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीनं सुंदर सुखी समृद्धी जीवन ह्यातनं कसं जगता येईल, झालेला गोंधळ हा आयुष्याचा थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करा. टेन्शन घेऊ नका, ताण घेऊ नका आणि जास्तीत जास्त सुखी समृद्धी समाधानी जेवढं जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न करून झालेला गोंधळ कमी करून ज्या माणसाकडं आपल्या काही अपेक्षाच नाहीत अशा माणसाकडं कुठल्याही तुम्ही अपेक्षा बाळगू नका. कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला कुणीही मदत करणारं नसतं मित्रांनो. अशावेळी तुम्ही प्रामुख्याने एक मार्ग स्वीकारणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार गोंधळलेला असता त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला कुणीही मदत करणार नसतं आणि मदत मागायला जाऊ नका. तुम्ही तुमची किंमत जी आतापर्यंत मिळवलेली आहे ती कधीही कमी करण्याचा प्रयत्न का करू नका. कारण अडचणीच्या वेळी लोक मदत 100% करत नाहीत मित्रांनो. जास्तीत जास्त मान सन्मान तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा. किरकोळ अडचण, आजची अडचण ही निघून जाईल, पण एखाद्यानं तुमच्यावर केलेले उपकार हा तो कायमस्वरूपी तुम्हाला खाली मान घालायला लावण्यासारखं असतात. कारण जीवनामध्ये एखाद्याचे जर उपकार केले तर तो माणूस कायम सातत्यानं तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. त्यामुळं जीवन जगत असताना जपून जगा. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान सन्मान हा जितका आपण आतापर्यंत कष्ट करून जो मिळवलेला आहे तो आपला जीवनामध्ये पुढील मिळालाच पाहिजे. अशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जिथं मित्रांनो आपण माझ्या आयुष्यात आपल्या आयुष्यात आपण गोंधळलो आहे म्हणून दुसऱ्याकडं काहीतरी मदत मागण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मान सन्मान जो आहे तो जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करा. जिथं तुम्हाला मित्रांनो जिथं किंमत नाही त्या ठिकाणी अजिबात जाऊ नका, जाण्याचा प्रयत्नही करू नका. फार कितीही जरी अडचणी आल्या तरीसुद्धा जिथं अपमान होऊन जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होत असेल तर तिथं अजिबात जाऊ नका. कारण प्रॉब्लेम हे आयुष्यभर टिकणारे नसतात. ते आज नाही उद्या ते सॉल्व होणार असतात, त्याचं उत्तर मिळणार असतं. त्यामुळं अशा काही गोष्टी करू नका की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मान सन्मान तुमचा घालवून जगण्याची पाळी येईल. त्यामुळे मित्रांनो जीवन हे सुंदर आहे. जास्तीत जास्त सुंदर आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यामध्ये जिथं मान सन्मान आहे, जिथं आपल्याला किंमत नाही, जिथं मान सन्मान आहे तिथं गेलं पाहिजे. जिथं किंमत नाही तिथनं पुढं मग तिथं कितीही जरी आपला फायदा असला तरीसुद्धा थोडं मागं घेतलेलं बरं. कारण आयुष्यामध्ये अनेक वेळा माणूस फार गोंधळून जात असतो, पण अशावेळी गोंधळून जाऊ नका. फक्त एकच विचार करा की प्रत्येक गोष्टीवर आज ना उद्या हा मार्ग निघत असतोच. त्यामुळं जीवनामध्ये फार महत्त्वाची जर आपण गोष्ट मित्रांनो पाहिलीच तर गोंधळलेलं जीवन डिस्टर्ब आपल्याला करत असतं. आत्ताच मित्रांनो जीवनामध्ये किती जर आपण गोंधळ गडबड झालेला असेल तर चांगली परिस्थिती आपली अजूनसुद्धा आहे तोपर्यंत 4 पैसे साठवण्याचा प्रयत्न करा. थोडी पसरा जीवनात आपली थोडी गुंतवणूक ही पाहिजेच. कारण आर्थिक प्रॉब्लेम हा माणसाला जास्त त्रास देत असतो. थोडं पैसे 4 आपल्याजवळ असले की काही प्रॉब्लेम हे आपोआप सॉल्व होत असतात. जीवनामध्ये काही आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आर्थिक बाजूस थोडीशी आपल्याला भक्कम करावी लागत असते. कारण पैसा हा जीवनामध्ये फार श्रेष्ठ असतो. त्यामुळं कधीही पैसा नाही म्हणून गोंधळून जाऊ नका. त्या पैसा कसा मिळवायचा, पैशाचे कसे स्रोत निर्माण करायचे हे सातत्यानं आपण जरा विचार करत गेलो तर गोंधळाला थोडंसं आयुष्य आपण बाजूला सारून शांतपणे त्यातून मार्ग काढू शकत असतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य आहे, पुन्हा पुन्हा नाही आहे, पण हे आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गोंधळून जायचं नाही. जो काय गोंधळ निर्माण झालेला असेल आपल्या आयुष्यामध्ये किंवा एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर त्याच्यावरनं जर तुम्ही मार्ग काढण्याचा शांत विचार करून मार्ग काढण्याचा जर प्रयत्न केला असा तर ह्याच्यावर अतिशय सुंदर आणि चांगला मार्ग निघू शकतो.
फक्त विचारामध्ये टेन्शन, किरकिर, त्रास अशा काही गोष्टी करून घेऊ नका. फॅमिलीशी सातत्यानं शांत राहून काही गोष्टींनी चर्चा करण्याचा प्रयत्न करा. असे मित्र एखादा शोधा किंवा अशा शांत ठिकाणी जाऊन शांत बसून नेमका जीवनामध्ये काय झालेला गोंधळ आहे त्याच्या आधी विचार करा आणि त्याच्यावर आपण कोणत्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपण मार्ग काढू शकतो आहे ह्याचा जर विचार केला असा तर प्रॉब्लेम आयुष्यात फार मोठे नसतात. प्रॉब्लेम हे किरकोळच असतात, पण ते अचानक आल्यामुळे आणि आर्थिक बाजू कमकुवत किंवा अशक्तपणा किंवा विकनेस आपल्या मनामध्ये असल्यामुळं थोडंसं त्या प्रॉब्लेमवर मार्ग काढणं आपल्याला सोपं आणि सुटसुटीत जाऊ शकतं. त्यामुळं मित्रांनो, आयुष्यामध्ये गोंधळाला असाल तर थोडं शांत राहा. जसं खडूळ पाणी थोडे दिवस शांत राहिल्यानं जसं निर्मळ होतं आणि तळाचं मातीसुद्धा गाळसुद्धा दिसू लागतो, त्या पद्धतीनं आपलं आयुष्य आहे. थोडंसं गोंधळलेल्या स्थितीमध्ये जर तुम्ही शांत राहिला असा तर आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्ग मिळू शकतो. त्यामुळं फार आयुष्याचा विचार करू नका. येणाऱ्या प्रॉब्लेमशी संकट तोंड देण्याचा प्रयत्न करा, तरच ते संकट आपल्यापासून दूर जाऊ शकतं. अन्यथा अशी संकट ही आपल्याला भीती दावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो एक ना एक दिवस पूर्णपणे सॉल्व होऊ शकतो.